बिहार राज्यातील बोधगया येथील पवित्र स्थळाचा ताबा बौद्ध धर्माकडे परत मिळावा यासाठी मागील वर्षभरापासून देशात आंदोलन सुरू आहेत। या मागणीसाठी 120 दिवस भारत देशातील सर्व भिक्खू संघाने बिहार येथील महाबोधी विहारासमोर आंदोलन केले होते। या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा म्हणून दसरा मैदान भंडारा येथे डॉक्टर आकाश लामा, भंते चंद्रकीर्ती यांच्या नेतृत्वात जून महिन्यात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर भंडारा येथे ऑगस्ट 20 रोजी धम्मध्वज यात्रेचे आयोजन इंद्रलोक सभागृह भंडारा येथे करण्यात आले होते। ही धम्मध्वज यात्रा संपूर्ण भंडारा जिल्ह्यात भ्रमण करत फिरली होती। याच पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून बिहारचे राज्यपाल तौफिक खान यांना 25,000 पोस्ट कार्ड पत्र भंडारा जिल्ह्यातील विविध बौद्ध विहारांच्या माध्यमातून लिहिण्यात आले। दिनांक 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता येणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अभिवादन करून भारताचे राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांना 25,000 पोस्टकार्ड पत्र त्रिमूर्ती चौक भंडारा येथून लिहिण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने बीटी ऍक्ट 1949 रद्द करण्याची मागणी करण्यात आली, तसेच बिहार येथील बोधगया विहार बौद्ध जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा भंडारा तथा एप्रिल 14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती तसेच अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी पोस्टकार्ड पत्र लिहून आंदोलनात सहभागी झाले। सदर पोस्टकार्ड मोहीम महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे युवराज रामटेके, शशिकांत भोयर, मनोज खोब्रागडे, चंद्रशेखर खोब्रागडे, हंसराज वैद्य, बुद्ध विहार समन्वय समितीचे विनोद रामटेके, सिद्धार्थ गजभिये यांनी राबविले। मी युवराज रामटेके आज प्रथम 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बोधिसत्व भीमराव आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि जो महाबोधी महाविहार आहे हा बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी खूप वर्षापासून भारत देशात नव्हे तर जगात संघर्ष चालू आहे, म्हणजे मागणी चालू आहे त्याची। आणि त्या मागणीसाठी आज दिनांक आम्ही 5 तारखेपासून धम्मचक्र परिवर्तन दिनापासून आम्ही हे पोस्ट कार्ड लिहिण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। आणि यापूर्वी आम्ही 25,000 पोस्ट कार्ड बोधगया मुक्त करून बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि बीटी ऍक्ट 1949 हा रद्द करण्यात यावा यासाठी माननीय राष्ट्रपती आणि माननीय राज्यपाल बिहार यांना 25,000 पोस्ट कार्ड पहिले पाठवले आहेत। आणि आज दिनांक कम से कम 25,000 पोस्ट कार्ड आज दिनांक 6 डिसेंबर 2025ला इथे आम्ही लोकांच्या साक्षऱ्या घेऊन पाठवत आहोत की आमचं बोधगया आमच्या ताब्यात द्या, ते लोकांच्या ताब्यात देऊ नये। जे पंड्यांच्या हातात आहे, दुसऱ्यांच्या हातात आहे, ते बुद्धांच्या ताब्यात द्या आणि तिथे आमचे भंतेची पूजा अर्चा करतील किंवा आमचं त्रिशरण तिथे बोलल्या जाईल। धम्माचं कार्य, पवित्र कार्य त्या ठिकाणून योग्यरित्या होईल यासाठी आम्ही हे आज दिनांक 6 डिसेंबर 2025ला पोस्ट कार्ड आम्ही राष्ट्रपती महोदयांना 25,000 पाठवत आहोत। सकीला तुकाराम रामटेके राहतो। माझं एवढंच म्हणणं आहे की महाबोधी महाविहार बंद झालाच पाहिजे आणि महाबोधी महाविहारात जय भीम। मी कविता हिरालाल रामटेके फ्रॉम भंडारा, मोजापूर भंडारा। माझं म्हणणं आहे की बिहार हा आपला मुक्त झालाच पाहिजे आणि येत्या समोरच्या आपण मोर्चामध्ये पण सामील होऊ, कारण बिहार आपल्याला मुक्त करायचाच आहे आणि तो व्हायलाच पाहिजे। मी सौ नंदा भगवान रामटेके। मी एवढंच सांगू इच्छिते की महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे, एवढीच मागणी आहे। जय भीम। तर मी की बीटी ऍक्ट रद्द करावा आणि दुसरी महाबोधी महाविहार हा बुद्धिस्ट कम्युनिटीच्या ताब्यात द्यावा आणि ही आमची माननीय द्रौपदी मुर्मू यांना मागणी आहे। धन्यवाद। महाबोधी महाविहार
बिहार येथील महाबोधी विहारावर हे हिंदू लोकांच्या ताब्यात आहे. हे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आम्ही मागील धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून भंडारा जिल्ह्यातून जवळपास 25,000 पत्र माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहेत आणि त्या अंतर्गत आणखी काही पत्र आम्ही त्यांना पाठवत आहोत. यामध्ये BT ॲक्ट रद्द करा ही आमची पहिली मागणी आहे. सोबतच महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या हवाले द्या ही आमची दुसरी मागणी त्यामध्ये आहे. भारत सरकारने महाबोधी बुद्धविहार हे इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बुद्ध बांधवांना सुपूर्द करावे अशीच विनंती. धन्यवाद. आंदोलन करत आहात. काय आहे, कितीतरी वर्षापासून आमच्या महाबोधी महाविहारावर ह्या ब्राह्मणेतर वर्गांनी आपला कब्जा करून ठेवलेला आहे. आणि खरं म्हणजे महाबोधी महाविहार हा बौद्ध धर्मियांचाच आहे आणि तो सरकारने कुठल्याही पद्धतीने कसंही करून तो महाबोधी महाविहार बुद्धांच्या हवाली केलंच पाहिजे. त्याचं कारण असं की ते आमचं श्रद्धास्थान आहे. त्याच आणि भगवान बुद्धाने त्या ठिकाणी आम्हाला त्याला काय म्हणतो आपण प्रवचन केलेलं आहे. आम्हाला धम्मसंदेश दिलेला आहे. आमचे सगळे बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी जाऊन ते आमचं आस्थेचं एक प्रतीक आहे आणि ते आमची जी आस्था आहे बौद्ध धर्मियांची ती आस्था सरकारने आम्हाला परत केली पाहिजे. जर सरकारने परत केली नाही तर पूर्ण भारतभर आम्ही बुद्धिस्ट लोक आंदोलन करू आणि आपला महाबोधी महाविहार परत घेऊ. आणि आम्हाला सरकारला विनंती करायची आहे. विनंती करून जरी सरकार आम्हाला आमच्या प्रेमाने जरी परत करत नसेल महाबोधी महाविहार तर आम्हाला बाबासाहेबाची क्रांतीही माहीत आहे आणि भगवान बुद्धाची शांती पण माहीत आहे. याकरता सरकारने आमचा महाबोधी महाविहार आम्हा बुद्धिस्टांना परत करावं हीच विनंती. अशा प्रकारे या